श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्क्वेअर करण्याची पद्धत पाहणार आहोत. आजचा आपला हा पार्ट सेकंड आहे. आजच्या या पार्टमध्ये आपण कोणतीही संख्या असेल, 2 अंकी संख्या असेल, 3 अंकी संख्या असेल, तरी तुम्ही स्क्वेअर काढू शकता. आणि त्याच्यासाठी वापरली जाणारी जी मेथड आहे ती कोणती आहे? डुप्लेक्स मेथड. बरोबर, ही आपण स्क्वेअर फाइंड करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. आता आपण जे पार्ट 1 आहे त्याच्यामध्ये काय पाहिलेलं होतं त्याच्यावरती आपण एकदा तुम्हाला थोडक्यात बेसिकमध्ये सांगतो की आपण काय काय केलेलं आहे पाठीमागील लेक्चर्समध्ये. जर एकक स्थानी 5 हा अंक असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा हे आपण पहिल्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे बेस 50 असेल म्हणजे एखादी संख्या 50च्या जवळ असेल आसपास, बरोबर, म्हणजे 70 पर्यंत आणि इकडे जास्त विचारलं तर 70 पर्यंत आणि 50 पेक्षा लहान म्हटलं तर साधारण 30, म्हणजे 30 ते 70च्या दरम्यानची ज्या संख्या असतील त्याला आपण 50च्या बेसने आपण समजूया आणि ते स्क्वेअर फाइंड करू शकतो आपण, बरोबर. त्याचप्रमाणे तिसरे आहे ते बेस 100 असणारी संख्या. या सर्व संख्यांचं आपण काय केलेलं आहे, स्क्वेअर कसं अगदी 3 सेकंदामध्ये 5 सेकंदामध्ये कसं स्क्वेअर फाइंड करायचं हे आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत. बघा, सर्व लेक्चर तुम्ही डिटेलमध्ये पहा. परंतु आता बघा, एक ओव्हरऑल मेथड असावी तुमच्याकडं की युनिट डिजिट 5 असेल, बेस 50 असेल किंवा नसेल, बेस 100 असेल किंवा नसेल, कोणतीही 2 अंकी संख्या, कोणतीही 3 अंकी संख्या, अशा प्रकारची कोणतीही संख्या असेल तुमच्याकडं, तर त्याचा स्क्वेअर फाइंड करायचा म्हणजे वर्ग तुम्हाला तयार करायचा असेल तर ही तुम्हाला आपण आता या ठिकाणी काय करणार आहोत, डुप्लेक्स मेथडचा वापर करून काय करणार आहे, वर्ग आपण तयार करणार आहोत. आता डुप्लेक्स ॲक्च्युअली काय आहे, डुप्लेक्स कसा फाइंड केला जातो आणि त्याचा उपयोग स्क्वेअरमध्ये कसा केला जातो याच्याबद्दल आपण काय करूया, थोडक्यात माहिती पाहूया. आता समजा मी तुम्हाला म्हटलं डुप्लेक्स हा शब्द आहे, बरोबर, याला आपण काय करतो, डीने डिनोट करतो, डीने दाखवतो. मी जर तुम्हाला म्हटलं डुप्लेक्स ऑफ 2चं डुप्लेक्स विचारलं तर काय असतो, एकच मिनटं. मी जर तुम्हाला म्हटलं एक अंकी संख्या आहे म्हणजेच ती एक अंकी संख्या कोणती आहे, ए, तर या एक अंकी संख्येचा डुप्लेक्स किती असेल, डुप्लेक्स ऑफ ए याचा अर्थ काय होतो, एचा वर्ग. उदाहरणार्थ ही एक संख्या समजा 2 आहे तर 2चा डुप्लेक्स किती येईल, 2चा वर्ग असेल म्हणजेच काय, 4. मी तुम्हाला म्हटलं डुप्लेक्स ऑफ 3 काय असेल, 3चा वर्ग म्हणजेच काय, 9. डुप्लेक्स ऑफ 4 म्हणजेच काय असेल, 4चा वर्ग आणि हा काय असतो, 16. तुम्हाला म्हटलं असं सिमिलरली डुप्लेक्स ऑफ 7 किती असेल, 7चा वर्ग आणि हा किती असतो, 49, बरोबर. सिमिलरली अशा सर्व गोष्टी जे काही असतील त्या डुप्लेक्स ऑफ 9, 9चा वर्ग आणि हा काय आहे, 81. म्हणजे एक अंकी संख्येचा डुप्लेक्स फाइंड करायचा असेल, या ठिकाणी टायटल देतो मी, एक अंकी संख्येचा डुप्लेक्स फाइंड करणे. एक अंकी संख्येचा ह्या प्रकारे डुप्लेक्स फाइंड करायचा आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला स्क्वेअर फाइंड करताना वापरायच्या आहेत. तुम्हाला वाटेल हे खूप अवघड गोष्टी आहेत का, अजिबात नाही. एकदा तुम्ही आपण स्क्वेअर घेतले की तुम्हाला ऑटोमॅटिकली ते समजून जाईल. स्क्वेअर फाइंड करण्यासाठी सर्वात सोपी मेथड आहे एनी, तुम्हाला कोणत्याही इतर गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. परंतु बेस 5 असेल, बेस 50 असेल, 100 असेल, त्याच्यामध्ये अगदी 5 सेकंदात 10 सेकंदात तुम्हाला स्क्वेअर येतो, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, बरोबर. परंतु जर अचानक तुम्ही बेस 50-100ची मेथड जर विसरला तर ही ओव्हरऑल मेथड असावी म्हणून तुम्हाला सांगितलं जात आहे. आता सपोज 2 अंकी संख्या असेल, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. समजा 2 अंकी संख्या असेल, बरोबर, 2 अंकी संख्येचा डुप्लेक्स फाइंड करायचा तुम्हाला. आता 2 अंकी संख्येचा डुप्लेक्स
समजा ती संख्या कोणती आहे, 2 अंकी संख्या कोणती आहे, ए आणि बी. एकच मिनिट. समजा ती 2 अंकी संख्या कोणती आहे, ए बी. ह्या ए बीचं काय करायचं, मला डुप्लेक्स फाइंड करायचं आहे. कसं फाइंड करणार तुम्ही, या ठिकाणी इक्वल टू 2 ए बी. म्हणजेच काय, ए आणि बी या 2 अंकांची मल्टिप्लिकेशन करा, गुणाकार करा आणि त्याची दुप्पट करा. उदाहरणार्थ तुम्हाला जर मी म्हटलं डुप्लेक्स ऑफ 23, तुम्ही काय करणार, 2 गुणिले या 2 अंकांची मल्टिप्लिकेशन गुणाकार, 2 गुणिले 3 किती येणार, 3 दुणे 6, 6 दुणे 12. तुम्हाला मी म्हटलं डुप्लेक्स ऑफ 24, काय करणार तुम्ही, 2 गुणिले 2 गुणिले 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. तुम्ही आता काय करा, डुप्लेक्स ऑफ 25 काय आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लगेच सांगा. तुम्हाला फक्त 10 सेकंदाचा वेळ आहे. तुम्ही फक्त एवढ्याचा डुप्लेक्स मला काढून कमेंट सेक्शनमध्ये सांगा लगेच. ठीक आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण काय करूया, आणखीन काय डुप्लेक्स फाइंड करूया. या ठिकाणी डुप्लेक्स ऑफ 10, डुप्लेक्स ऑफ 51, डुप्लेक्स ऑफ 73. ज्यांना जमल त्यांनी लगेच कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. डुप्लेक्स ऑफ या ठिकाणी पहा, 2 येणार, 1 येणार, गुणिले 0 येणार, किती येईल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 होईल, गुणिले 2 येईल, या ठिकाणी 0 येईल. बरोबर. 5 51 डुप्लेक्स कसं येईल, 2 गुणिले 5 गुणिले 1, 5 1 5, 5 2 10. यांचं कसं येईल, 2 गुणिले 7 गुणिले 3, 7 त्रिक 21, 21 2 42. बरोबर. तुम्ही लगेच कमेंट सेक्शनमध्ये सांगा डुप्लेक्स ऑफ 37. या सर्वांचा फायदा तुम्हाला खूप मोठा होणार आहे. आता या ठिकाणी पहा, डुप्लेक्स ऑफ 93, एकच मिनिट, डुप्लेक्स ऑफ 93 आणि डुप्लेक्स ऑफ 12 या ठिकाणी फाइंड करूया आपण. या ठिकाणी पहा, 2 गुणिले 9 गुणिले 3, 92 18, 18 त्रिक 54. या ठिकाणी 2 गुणिले 1 गुणिले 2, बेक बे बे 2 4. ठीक आहे. आपण अशा प्रकारे 2 अंकी डुप्लेक्स फाइंड केलेले आहेत. आपण काय करूया, आता 3 अंकी संख्येचा डुप्लेक्स फाइंड करूया. एकच मिनिट. या ठिकाणी पहा, 3 अंकी संख्येचा डुप्लेक्स तुम्हाला फाइंड करायचा असेल तर काय करायचं आहे, समजा ती 3 अंकी संख्या कोणती आहे, ए बी सी, आणि तुम्हाला काय करायचं आहे, हा डुप्लेक्स फाइंड करायचा आहे यांचा. तुम्ही काय करणार, मला सांगा, ह्या 3 अंकी संख्येमध्ये तुम्हाला विचारलं कडेला संख्या कोणत्या आहेत, किती आहेत, 2. कडेला किती संख्या आहेत, ही एक कड, ही एक कड, म्हणजे साईडला संख्या किती आहेत, 2. म्हणजेच या दोघांचा मिळून डुप्लेक्स तयार करा तुम्ही. मध्ये संख्या किती आहेत, 1. मध्ये संख्या कोणती आहे, 1. आणि एका संख्येचा डुप्लेक्स कसा असतो, त्याचा वर्ग असतो. म्हणजेच काय, 2 अंकी संख्येचा डुप्लेक्स कसा फाइंड करतो, कडेला संख्या 2 आहेत, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी 2 AC घ्या, अधिक मध्ये संख्या किती आहे, 1. एका संख्येचा डुप्लेक्स कसा करतो, त्या संख्येचा वर्ग असतो, बरोबर. म्हणजेच B चा वर्ग. बरोबर. आता आपण काय करूया, या डुप्लेक्ससाठी काही संख्या घेऊया. या ठिकाणी डुप्लेक्स ऑफ 108 ही संख्या घेतली सपोज. याच्यामध्ये काय होणार, 2 गुणिले या 2 कड्याच्या संख्या साईडच्या, 1 गुणिले 8, अधिक मधली संख्या 0, 0चा वर्ग केला 0 असेल, बरोबर. काय येईल,
8 दुने 16. बरोबर. आणखीन कोणत्या संख्या आहेत यामध्ये? एकच मिनटं. या ठिकाणी पहा, डुप्लेक्स ऑफ 123, डुप्लेक्स ऑफ 512, डुप्लेक्स ऑफ 287. तुम्ही काय करा, फाइंड करा, उत्तर सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मी तुम्हाला तोपर्यंत या ठिकाणी काय करतो, फाइंड करून देतो सर्व काही. या ठिकाणी पहा, हे तुम्हाला समजलेलं असेल मेथड. या ठिकाणी पहा, आता डुप्लेक्स ऑफ 123. बरोबर. काय करणार तुम्ही, 2 गुणिले साईडच्या दोन संख्या 1 गुणिले 3 अधिक मधली संख्या आहे त्याचा वर्ग. काय येणार तुम्हाला, 3 दुने 6 अधिक 2चा वर्ग 4 इक्वल टू 10. समजलं. डुप्लेक्स ऑफ 512. बरोबर. 2 गुणिले साईडच्या दोन संख्या त्यांचा गुणाकार 5 गुणिले 2 अधिक मधल्या संख्येचा वर्ग 1चा वर्ग. 5 दुने 10, 10 दुने 20 अधिक 1 21. बरोबर. त्याच्यानंतर पहा, डुप्लेक्स ऑफ 287. बरोबर. 2 गुणिले या कडेच्या दोन संख्या 2 गुणिले 7 अधिक मधली संख्या 8चा वर्ग. 7 दुने 14, 14 दुने 28 अधिक 8चा वर्ग 64, 8 आणि 4 12, 6 आणि 3 9 92. एवढे डुप्लेक्स 3 अंकी हे जे काही शिकलेले आपण, एवढ्यात आपला 2 अंकी स्क्वेअर 3 अंकी स्क्वेअर पूर्ण होतात. एवढीच मेथड आपल्याला गरजेची आहे. 4 अंकीसाठी सुद्धा मेथड आहे. 4 अंकीला काय करायचं, पुन्हा साईडच्या दोघांचं घ्यायचं. 4 अंकी संख्या असतील ह्या दोघांचा डुप्लेक्स म्हणजेच 2 AD अधिक 2 BC हा झाला 4 अंकी संख्येचा डुप्लेक्स. 4 अंकीपर्यंत एवढी आपल्याला गरज नाही. 3 अंकीपर्यंत आपला आला समजला तर भरपूर झाला आपल्याला. ठीक आहे. आपण आता काय करूया, स्क्वेअरची आपण काय करूया, प्रोसेस करूया पुढं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला 25चा वर्ग फाइंड करायचा आहे. 23चा वर्ग, 77चा वर्ग, 73चा वर्ग, 43चा वर्ग. कसं फाइंड करणार, या ठिकाणी पहा, 25चा वर्ग 725 असतो आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु कसं तुम्ही फाइंड करणार, या ठिकाणी डुप्लेक्स मेथड वापरायची. बघा यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा डुप्लेक्स ऑफ 5, त्याच्यानंतर मधल्या दोघांचा डुप्लेक्स ऑफ 25 आणि पुन्हा डुप्लेक्स ऑफ 2. याचा अर्थ काय होतो, आता 5चा डुप्लेक्स काय असतो, या ठिकाणी 25. मधल्या दोघांचा डुप्लेक्स काय येईल, 5 दुने 10, 10ची दुप्पट किती 20. बरोबर. आणि पहिल्या संख्येचा डुप्लेक्स काय असतो, 2चा वर्ग 4. नेहमी या ठिकाणी 2 घरं दिलेली पण आपल्याला एकच घर वापरायचं आहे. या ठिकाणी किती संख्या असतील पण आपल्याला त्याच्यातली एकच संख्या एकक स्थानची घ्यायची आणि सर्व संख्या पुढे सरकवून न्यायच्या. म्हणजेच काय, हा 5 या ठिकाणी घ्यायचा, या ठिकाणी 5 घेतला, या ठिकाणी 2 घरं आहेत. बरोबर. 2 संख्या 2 अंक आहेत, त्यातील एकच अंक आपल्याला घ्यायचा, राहिलेला अंक या ठिकाणी ट्रान्सफर करायचा म्हणजे प्लस करायचा. 20 अधिक 2 किती होतील 22. 22 मधील 2 या ठिकाणी बरोबर किती संख्या तयार होईल, या ठिकाणी 2 तयार होईल. बरोबर. 2 या ठिकाणी आणि ज्याच्यातला 2 किती येईल या ठिकाणी, म्हणजेच किती येईल 4 आणि 2 किती येईल 6. बरोबर. 725. या ठिकाणी एकदा परत पहा. थोडक्यात याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, हा A आहे, 2 AB आहे आणि हा काय आहे B स्क्वेअर आहे. सॉरी, हा A स्क्वेअर आहे, 2 AB आहे आणि हा B स्क्वेअर आहे. बरोबर. हा A आहे, A स्क्वेअर 2AB अधिक B चा स्क्वेअर असं त्याचा अर्थ होतोय. या ठिकाणी पहा, 3चा वर्ग किती आहे 9, 42 6, 6 दुने 12 आणि 2चा वर्ग किती 4. या ठिकाणी पहा, या ठिकाणी 9 ॲज इट इज, 2 आणि 1 2 अंक आहेत, एक शेवटचा अंक घ्या या ठिकाणी 2, हा 1 या ठिकाणी कॅरी करा म्हणजे प्लस होईल 4 आणि किती 5, 529.
त्यानंतर तुम्हाला 77चा वर्ग करायचा आहे. 7चा वर्ग किती असतो? 49. 7 गुणिले 7 किती? 49. 49ची दुप्पट किती येईल? 40 आणि 40 80 आणि वरची 18 98. बरोबर, या ठिकाणी 98 होईल. आणि पुन्हा हा 7चा वर्ग किती येईल? 49. दोन घर आहेत, आपल्याला एकच संख्या या ठिकाणी ठेवायची आहे. एकक स्थानाचा अंक कोणता आहे? 9. 9 ठेवला या ठिकाणी. हा 4 याच्यामध्ये प्लस केला. 98 अधिक 4 किती होतात? 102. बरोबर, 102 म्हणजे 3 अंक झाले. 3 अंकांपैकी 2 या ठिकाणी काय यायचे आहेत आणि यामध्ये काय करायचं? हे 10 मिळवायचे. 49 अधिक 10 किती होतील? 59. बरोबर, ज्याचं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लगेच सांगायचं आहे उत्तर ह्या दोन्हीचं. झालं. या ठिकाणी बघा 73चा वर्ग कसा करणार? 3चा वर्ग किती? 9. 7 आणि 3 सॉरी 7 त्रिक 21. 21ची दुप्पट किती? 42. आणि 7चा वर्ग किती? 49. बरोबर, या ठिकाणी 9 ॲज इट इज राहणार. हा 2 पैकी एकक स्थानाचा अंक या ठिकाणी घ्या, राहिलेला अंक या ठिकाणी मिळवा, म्हणजे +4 करा. या ठिकाणी 49 अधिक 4 किती येतील? 53. 5329 काय आहे? वर्ग आहे. 43चा वर्ग कसा करणार? 3चा वर्ग किती? 9. 4 त्रिक 12. 12ची दुप्पट किती? 24. त्याच्यानंतर 4चा वर्ग किती? 16. या ठिकाणी 9 आहे. या ठिकाणी 2 घर आहेत, 2 अंक आहेत, त्यापैकी शेवटचा अंक कोणता आहे? 4. या ठिकाणी राहिलेल्या 2 याच्यामध्ये मिळवायचा म्हणजे प्लस करायचा. 16 आणि 2 किती? 18. 1849. ठीक आहे, आपण काय करूया? पुढील स्क्वेअर पाहूया आणखीन. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया? 3 अंकी संख्येचा स्क्वेअर, 3 अंकी संख्येचा वर्ग काढायचा आहे आपल्याला. म्हणजेच काय? ABCचा वर्ग. ABC ही 3 अंकी संख्या आहे, त्याचा वर्ग फाइंड करायचा आहे. तुम्ही काय करणार याच्यासाठी? बघा, या ठिकाणी शेवटी या ठिकाणी A आहे, B आहे, C आहे. यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? सर्वप्रथम एकच मिनिट, मध्ये काय करा तुम्ही? डुप्लेक्स ऑफ ABC घ्या. बरोबर, ABCचा वर्ग करायचा आहे. डुप्लेक्स ऑफ ABC. त्याच्यानंतर या B पासून C कडे डुप्लेक्स ऑफ BC आणि पुन्हा डुप्लेक्स ऑफ काय? C घ्या. आता पुन्हा अलीकडे याच्यापासून, म्हणजे आपण काय केलेलं आहे? ABC मध्ये काय केलं? BC पासून पलीकडे गेलो आणि आता परत काय करायचं? AB पासून B पर्यंत जायचं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो तुम्हाला, समजेल. एकच मिनिट. मध्ये काय केलं तुम्ही? डुप्लेक्स ऑफ ABC घेतलं. बरोबर, आता काय करा? या C पासून घ्या तुम्ही, इकडून इकडे या आणि इकडून इकडे या एकदा. मगाशी तेच केलेलं होतं, फक्त आपण डायरेक्टली इथून गेलेलो होतो. सिमिलरली तेच येणार आहे. शेवटची संख्या कोणती आहे? C. डुप्लेक्स ऑफ C. त्याच्यानंतर मधली संख्या कोणती आहे? BC. बरोबर, डुप्लेक्स ऑफ काय? BC. आता काय करा? पहिली संख्या कोणती आहे? A. डुप्लेक्स ऑफ A. पुन्हा कोणती संख्या राहते? डुप्लेक्स ऑफ AB. एवढा फॉर्मॅट घ्यायचा आहे. आता आपण काय करूया? काही एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला आणखी समजेल, क्लॅरिटी येईल. सपोज उदाहरणार्थ आपण काय करूया? या ठिकाणी 123चा स्क्वेअर काढूया. 123चा वर्ग. शेवटी काय करायचा? 3चा वर्ग किती आहे? 9. मधल्या 2 संख्या कोणत्या आहेत? 23. 2 अंकी संख्येचा डुप्लेक्स कसा काढतो? 3 दुणे 6, 6 दुणे 12, दुप्पट. या ठिकाणी 12 घ्यायची. 3 आता मध्ये काय आहे? 3 संख्येचा डुप्लेक्स आहे, म्हणजेच काय? कडेच्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्यांची दुप्पट करायची. 3 एके 3, त्याची दुप्पट किती येईल? 6 अधिक मधल्या संख्येचा वर्ग
4 म्हणजेच किती 10, या ठिकाणी 10 आला. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, ह्या दोन ए बी पहिल्या दोन संख्या डुप्लेक्स कसा काढतो, 2 गुणिले 1 2 आणि त्याची दुप्पट 4. त्याच्यानंतर एक सिंगल एक संख्या आहे, त्याची डुप्लेक्स कसा असतो, 1 चा वर्ग 1. आता डावीकडून बघा उजवीकडून डावीकडे तुम्हाला यायचं आहे, बेरीज करत सिंगल संख्या घेत. या ठिकाणी 9 घेतली, ह्या दोन संख्या आहेत त्यापैकी एक घेतली 2, एक ही संख्या याच्यामध्ये मिळवली. 10 आणि 1 किती होईल 11, 11 मधला 1 या ठिकाणी घेतला आणि याच्यातला 1 काय केला या ठिकाणी घेतला, म्हणजे 4 आणि 1 किती होईल 5 आणि या ठिकाणी एक संख्या ॲज इट इज 15 129. आणखीन एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला आणखीन क्लॅरिटी येईल. ठीक आहे, आता आपण पुढील प्रश्न पाहूया. आणखीन या ठिकाणी पहा 234 वर्ग फाइंड करायचा आहे, 987 वर्ग पण फाइंड करायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी पहा, या ठिकाणी 4 आहे, 4चा वर्ग किती 16. मधल्या दोन संख्या आहेत 4 त्रिक 12 12 दुने 24 बरोबर. त्याच्यानंतर या तीन संख्या आल्या बरोबर, 4 दुने 8 8 ची दुप्पट 16 अधिक 3चा वर्ग मधल्या संख्येचा 9 म्हणजे किती होतात 25 बरोबर. आता पहिल्या दोन संख्या 42 6 6 ची दुप्पट किती 12, पहिली संख्या 2 2चा वर्ग किती 4. कसं फाइंड करायचं किंवा तुम्ही दोन संख्या आहेत, एक संख्या घ्यायची शेवटची 6, रिमेनिंग संख्या याच्यामध्ये मिळवल्या, 24 अधिक 1 किती 25 होईल, 25 मधला 5 या ठिकाणी 2 यामध्ये होईल प्लस 25 आणि 2 किती 27, 27चा 7 या ठिकाणी घेतला प्लस 2 या ठिकाणी येईल, 12 आणि 2 किती होईल 14 होईल, 14चा 4 या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी काय होईल प्लस 1 होईल, म्हणजेच हा काय होईल 5. 54 756 या ठिकाणी. हा पुढील 987चा वर्ग घ्यायचा तुम्हाला, 7चा वर्ग किती येईल 49, 7चा वर्ग 49 घेतला. नंतर या दोन संख्या पहा 8 7 56, 56 ची दुप्पट 50 आणि 50 100 6 6 12 112 बरोबर. त्याच्यानंतर या तिघांचा डुप्लेक्स पहा 9 9 गुणिले 7 किती 63, 63 ची दुप्पट किती येईल 60 आणि 60 120 आणि वरचे किती 6, 7 गुणिले 9 63, 60 आणि 60 120, 120 म्हणजेच किती होईल वरचे 6 126 होईल, सॉरी 126 आहे हा 126 झालेले. त्याच्यानंतर पहिल्या दोन संख्या सॉरी 126 तीन संख्यांचा ना 126 प्लस करायचा आहे आपल्याला, आणखीन मधला वर्ग 64, 6 4 10 6 3 9 आणि 1 190 या ठिकाणी हा 190 होईल बरोबर. त्याच्यानंतर पहिल्या दोन संख्या 9 8 72, 72 ची दुप्पट किती 140 आणि 4 किती 144, 9 8 72, 70 ची दुप्पट किती 140 आणि 2 अधिक 2 4 म्हणजे किती होतात 144. त्याच्यानंतर 9चा वर्ग किती येईल 81. या ठिकाणी पहा 49 पैकी 9 या ठिकाणी घेतला, 4 याच्यामध्ये प्लस केला, 112 आणि 4 किती 116, 116 म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण प्लस 11 घेतला, 190 190 अधिक 10 200 आणि वरचा 1 201, 201 मधील 1 या ठिकाणी काय घेतलं प्लस 20 घेतले आपण, 144 अधिक 20 44 54 आणि 64 164 बरोबर. 164 पैकी 4 या ठिकाणी घेतला, 16 याच्यामध्ये मिळवले, किती होईल 6 आणि 1 7 8 आणि 1 9 97 41 69. ठीक आहे, आपण काय करूया आणखीन असेच काही प्रॉब्लेम्स घेऊया जेणेकरून तुमची आणखीन मेथड क्लिअर होईल. विद्यार्थी मित्रांनो 108चा वर्ग 108चा वर्ग कसा फाइंड करणार, शेवटची संख्या कोणती आहे 8, 8चा वर्ग किती 64, नंतर ह्या दोन संख्या शेवटच्या 8 गुणिले 0 डुप्लेक्स काय होईल 0 बरोबर. त्याच्यानंतर
ह्या 3 संख्या 8 एके 8, 8ची दुप्पट किती 16 आणि 0चा वर्ग 0. 8 एके 8, 8ची दुप्पट किती 16. बरोबर. त्याच्यानंतर पहिल्या 2 संख्या 1 गुणिले 0 या ठिकाणी 0 राहणार. त्याच्यानंतर 1चा वर्ग 1. बरोबर. या ठिकाणी 64 आहे. 4 या ठिकाणी 6 याच्यामध्ये मिळवले. हा किती झाला 6. या 16 मधील 2 संख्या आहेत. एक संख्या घ्यायची आपल्याला 6. हा 1 या ठिकाणी मिळवला. हा 1 या ठिकाणी आणि हा 1 ॲज इट इज 11,764. 217चा वर्ग पहा या ठिकाणी. 7चा वर्ग किती आहे 49. शेवटच्या 2 संख्या 7 एके 7, 7ची दुप्पट किती 14. बरोबर. त्याच्यानंतर या 3 संख्या 7 गुणिले 2 किती 14. 7 गुणिले 2 किती 14. 14ची दुप्पट किती 28. 28 आणि मधल्या 1चा स्क्वेअर. 28 आणि 1 किती 29. त्याच्यानंतर पहिल्या 2 संख्या 2 गुणिले 1 2 आणि 2ची दुप्पट किती 4. पहिली संख्या 2, 2चा वर्ग किती 4. या ठिकाणी पहा 49 आहे. त्याच्यापैकी 9 घेतला या ठिकाणी. हा 4 याच्यामध्ये प्लस केला. 14 आणि 4 किती येईल 18. 18शी 8 हा 4 किती आला 1. 29 अधिक 1 30. 30 मधला 0 या ठिकाणी 3 या ठिकाणी घेतले. 4 आणि 3 किती 7. 4 ॲज इट इज 47 0 89. आता या ठिकाणी 156चा वर्ग पहा. 6चा वर्ग किती 36. मधल्या शेवटच्या 2 संख्या 56 30. 30ची दुप्पट किती 60. त्यानंतर या 3ही संख्या 6 एके 6, 6ची दुप्पट 12. 12 अधिक 25 5चा वर्ग. 25 आणि 10 किती 35. 35 आणि 2 किती 37. बरोबर. 6 एके 6, 6ची दुप्पट 12. 25 आणि 2 27 आणि 10 37. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिल्या 2 संख्या 15 1 आणि 5. 5 एक 5, 5ची दुप्पट किती 10. 5. त्याच्यानंतर पहिली संख्या 1, 1चा वर्ग किती 1. काय होणार 36 मधला 6 या ठिकाणी 3 यामध्ये ॲड केले 63. 3 या ठिकाणी 6 या ठिकाणी 37 आणि 6 किती 43. 43 मधला 3 या ठिकाणी 4 या ठिकाणी घेतला. 10 4 1404. हातच्या 1 1 आणि 1 2 243 36. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण काय करूया तुम्हाला काही संख्या मी देतो आणखीन त्याचे स्क्वेअर तुम्ही फाइंड करायचे आहे स्वतः. ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही उत्तर सांगा. तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये परत सांगेल. ठीक आहे विद्यार्थी मित्र बघा 283चा वर्ग 514चा वर्ग आणि 789चा वर्ग ह्या तिन्ही वर्ग काय आहेत ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत. पुढील जे लेक्चर असेल आपलं असंच एक नवीन कॅल्क्युलेशनचा अगदी छान पार्ट असेल तुमच्यासाठी जो संपूर्ण अर्थमॅटिकमध्ये तुम्हाला उपयोगी ठरणारा असा आपला पार्ट असेल. जरूर पुढील सुद्धा पार्ट पहा. शेवटपर्यंत सर्व तुम्ही कॅल्क्युलेशनचे लेक्चर्स जर पाहिले तर तुमचं अर्थमॅटिकला खूप तुम्हाला चालना भेटणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. तुम्हाला काय प्रॉब्लेम्स वाटत असेल तर सांगा. तुमच्यासाठी जर याच्यामध्ये आजच्या जर मेथड्समध्ये जर काय अवघड वाटत असेल किंवा पुन्हा एक्सप्लेन करायचे असेल तरी सांगा. मी तुम्हाला रिटर्न सर्व काही सांगेल. ठीक आहे आपण आता या ठिकाणी थांबूया.